नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे, कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढच्या हप्त्याबद्दल एक अतिशय मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे। तुमचे पैसे कधी येणार आहेत, किती येणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत याची संपूर्ण आणि ताजी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, 2 मिनिटाच्या ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण तुम्हाला 2 मिनिटाच्या ह्या व्हिडिओमध्ये एकदम सोपी आणि खरी माहिती पाहायला भेटणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ जे आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण एक चूक तुमचे 2000 रुपये बुडवू शकते। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये देते। तर तुम्हाला माहितच आहे, पण आता जो पुढचा हप्ता येणार आहे त्यामध्ये काही शेतकऱ्यांना 2000 तर काहींना 4000 रुपये मिळणार आहेत। हे 4000 रुपये कोणाला मिळणार, तर ज्यांच्या मागच्या हप्त्यांचे पैसे आधार लिंक नसल्यामुळे अडकले होते, त्यांनी जर आता डीबीटी लिंक केलं असेल तर त्यांना मागचे 2000 रुपये आणि आताचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा मागचा हप्ता राहिलेला आहे 2000 रुपयाचा, त्यांना आताचा 2000 आणि मागचा हप्ता 2000 रुपयाचा असे एकंदरीत 4000 रुपये मिळणार आहेत। तर आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पैसे कधी येणार। तर मित्रांनो, कृषी मंत्रालयाची तयारी बघता येत्या चालू महिन्याच्या शेवटी हे पैसे डीबीटी द्वारे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। पण थांबा, पैसे येण्यापूर्वी तुम्हाला एक काम करणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्हाला तुमचं पीएम किसान स्टेटस चेक करावं लागेल। जर तुमच्या स्टेटसमध्ये लँड सीडिंग येस असेल, की केवायसी येस असेल आणि आधार बँक अकाउंट सीडिंग येस असेल तरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील। जर यापैकी एकही गोष्ट नो असेल तर लगेच तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवर जा आणि केवायसी पूर्ण करा, नाहीतर पैसे येतील आणि परत जातील। त्यामुळे आजच हे काम पूर्ण करा आणि आपल्या हक्काचे पैसे मिळवा। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।